आज मी एक रानभाजी आणली आहे, तिचं नाव आहे शेवळं। ही भाजी खूप फेमस आहे आणि ही चवीला पण खूप छान आहे। फक्त ही भाजी थोडी खवखवणारी असल्यामुळे ही योग्य पद्धतीने करावी लागते। ती पद्धत जर आपल्याला माहिती असेल तर ही भाजी अजिबात खवखवत नाही आणि चवीला ही फार छान भाजी लागते। तर आपण आज ती करूयात। ही भाजी म्हणजे एवढी छान आहे की काही लोक ही भाजी सुकवून ठेवतात आणि वर्षभरही खातात। तर आज आपण तिचा एक प्रकार पाहूया। हे बघा, मी आज ही शेवळं आणलेले ही पावसाळ्यामध्येच मिळतात आणि चवीला छान असते ही भाजी। पण ती जर योग्य पद्धतीने केली तर ती अजिबात खवखवत नाही। तर आपण बघूया आता ही भाजी कशी करायची ते। आज आपण बेरडं घालून करणार ते शेवळं। तर आता ही मी तुम्हाला ही साफ कशी करायची ते दाखवते। आता ह्या ज्या जोड्या आहेत ना, त्यांना असा पाला बांधलेला असतो, तो पाला त्याच्यामध्ये घालायचा असतो, त्याच्याने ते भाजी खवखवत नाही। त्याच्यामध्ये घालायची असते, ती टाकून द्यायची नाही। आता हे बघा, हे मी शेवळं घेतले, ती माती होती सगळी आपण आता धुवून घेतलेली आहे। आता ते सोलायची कशी ते आपण बघूया। हे बघा, आता ह्याला जो दांडा आहे ना तो कापून घ्यायचा आहे आपण आधी। तो दांडा आपण भाजीमध्ये घ्यायचा आहे। खालचा जे काळा भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे, ते देठ आपण घ्यायचं आहे। आता हे याचे पान आहे बघा, वरचं पान आहे हे काढून घ्यायचं आहे आपण आणि हे आतमधला जो दांडा आहे ना तो बाहेर काढायचा। हे बघा, अशा पद्धतीने आपण तो काढायचा आहे बाहेर। खालचा थोडासा दांडाचा भाग आहे तो काढूया। तर तुम्ही पाहू शकतात ते आपण भाजीमध्ये घ्यायचं आहे। ह्याला हा जो पिवळा भाग आहे ना हा खवखवणार आहे, तो आपल्याला काढून टाकायचा आहे। ह्याच्याने खाज येते, ते आपण काढून टाकायचं आणि हे सगळं घ्यायचं भाजीमध्ये। हे बघा, सुरीने असं कट द्यायचं म्हणजे सोलायला सोपं पडतं। आता मला वाटतं हे जे आहे ना हे कोवळं आहे, तर हे कोवळ्याला काहीच नसतं बघा, लाल पिवळा भाग काहीच नाही आहे। तर ते हे असंच घ्यायचं, याचा काही प्रॉब्लेम नसतो। हे खालचं काळं काढून टाकायचं आणि हे भाजीमध्ये हे सुद्धा घ्यायचं। असे मी बघा सगळे शेवळे सोलून घेतलेले। ह्याच्यामध्ये असं पण एक डार्क कलरचं पण असतं, तेही घ्यायचं। सगळे हे चांगले असतात, सगळ्यांची पद्धत सेम आहे सोलायची। ही भाजी आता स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आपण ती चिरून घ्यायची। आता ही त्याच्याबरोबर जे पानं दिली होती ना ती आहेत, ती आता ते कशी सोलायची, पानं निवडून घ्यायची तुम्हाला दाखवते। ह्याची सुद्धा अशी कोवळी पानं असतात ती घ्यायची, अगदीच जून पानं असतील तर ती नाही घ्यायची। ह्याच्यामुळे भाजी खवखवत नाही, ही आपण भाजी शिजताना त्याच्यात टाकायची। ह्याची सुद्धा देठं सगळी काढून टाकायची। ही पानं आता आपण स्वच्छ धुवून घेतली आहेत आपण ही पानं। आता ह्यांना ही बारीक चिरून आपण शेवळ करतो ना तेव्हा त्याच्यात घालायचे। आता ही भाजी आपण चिरून घ्यायची। भाजी देठं चिरून झाली। आता तो आतमधला जो पार्ट आहे तो आपण चिरून घेतोय। बारीक चिरून घ्यायची भाजी। आता ही चिरून झाली आपली भाजी। आता त्याला धुवायची 2-3 पाण्याने। आता ही पानं आहेत ना ती सुद्धा आपण चिरून घ्यायची। बारीक चिरून घ्यायची सुद्धा पानं। आपले शेवळं चिरून झाले, पानं सुद्धा चिरून झाले। आता आपण हे उकडायला ठेवायचं।
आता पात्रात आपण शेवळं घेतलेत, आपली 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहेत. आता तो पाला आहे ना, तो आपण त्याच्यामध्ये घालायचा. त्याच्यामध्ये एक 7-8 कोकम घालायचे. त्याच्यामध्ये भाजी खवखवणं अजून कमी होतं आणि मीठही घालायचं भाजीला, त्याच्याने चव चांगली येते. आता त्यात पाणी घालायचं, भाजी बुडेल एवढं पाणी घालायचं. साधारण एक अर्धा तास आपल्याला ही भाजी उकडत झाकण ठेवून उकडत ठेवून द्यायची आहे भाजी. आता आपण हे अर्धा तास गॅसवरती उकडत ठेवणार आहे. तोपर्यंत आपण वाटण्यासाठी 2 कांदे घेतलेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आलं घेतलं आहे, 1 पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता खोबरं पहिल्यांदा आपण भाजून घ्यायचं. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे गोल्डन कलरमध्ये, ते काढून घ्यायचं. आता तेल घालायचं आणि त्याच्यावर आपण कांदा घालायला लावायचा. कांदा भाजत टाकायचा. त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा. मिरच्या आपण त्याच्यामध्ये 2 घालायच्या आहेत, हिरव्या मिरच्या, आणि आलं पण त्याच्यामध्येच घालायचं. हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं. आता छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं, ज्याच्याने कांदा लवकर भाजला जातो. आपला कांदा छान गोल्डन कलरचा झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर त्याच्यातच घालायची, ती पण थोडीशी भाजून घ्यायची. आता हे काढून घेऊया, थंड करून घेऊया. आता अर्धा तास झाला आहे. आपण हे पाहू शकता, आपली शेवळ्याची छान उकळी आली आहे. त्यांना आता शिजले का पाहूया ते. बघा, आता हे सगळं आपण त्याचं पाणी काढून टाकायचं. आणि आता हे जे वाटण आपण सगळं भाजून घेतलं होतं त्याचं वाटण करून घ्यायचं. खोबरं आधी वाटून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं, मग त्याच्यामध्ये बाकीचं सगळं टाकून ते वाटून घ्यायचं, म्हणजे खोबरं चांगलं बारीक होतं. आधी नेहमी खोबरं वाटून घ्यायचं, नंतर बाकी कांदा वगैरे घालायचा. हे शेवळं आपण त्याचं पाणी काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये जो कोकम आहे तो काढून घ्यायचा. जास्ती कोकम ठेवलं तर ते आंबट होऊ शकतं, म्हणून आपण ते काढून घ्यायची कोकम त्यातली. भाजी आता ही आपण तव्यामध्ये थोडी परतून घ्यायची. आपण वाटणाचा तवा आहे आपल्याकडे ऑलरेडी, त्याच्यात तेल घालून हे परतून घ्यायचे शेवळं. फोडणीला घालायच्या आधी आपण असे परतून घ्यायचे. थोडा वेळ 3-4 मिनटं आपण परतून घ्यायची भाजी. चवीला पण अजून छान होते ती. आता बघा, आपलं सगळं साहित्य तयार आहे. आपण बिरडं घालून करणार आहोत. आता हे शेवळं आपण शिजवून घेतलेलं आहे, बिरडं आहे, आपलं वाटण केलेलं आहे. त्याच्यानंतर हळद, हिंग, तिखट, गरम मसाला आणि कोकम घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहेत, मसाले आधी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे फोडणीसाठी. ती आपल्याला पूर्व तयारी करायची आहे.
आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तिखट काढून घ्यायचं. मी 2 चमचे मसाला घेतला आहे, अर्धा चमचा मी हळद घेतली आहे, पाव चमचा मी हिंग घेतलं आहे. आता आपण हे आधी काढून ठेवायचं. आता भांड्यामध्ये आपण आधीच तेल घेतलेलं आहे, तेल गरम झालं आहे. आता फोडणी कशी करायची बघा. जिरं घालून घ्यायचं तेलामध्ये थोडंसं, आणि ही फोडणी थोडी फास्ट करायची कारण आपण आधी मसाले घालणार आहोत. आता हे मसाले आपण त्याच्यामध्ये घालायचे आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये वाटण घालायचं आहे, म्हणजे आपले ते मसाले करपणार नाहीत. आता छान हलवून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं की त्या मसाल्याला टेस्ट छान येते. अशी फोडणी मला आवडते म्हणून मी अशी घालते. बघा त्याला छान तेल सुटलंय. आता त्याच्यामध्ये आपण गरम मसाला आत्ता घालायचा, कारण गरम मसाला जर आधी तेलावर घातला असता तर तो करपला असता, म्हणून तो आत्ता घालायचा. आता आपण याच्यामध्ये जी आपण शेवळं उकडून घेतलेली आहेत ती आता याच्यामध्ये घालायची. आता ही शेव परतून घ्यायची याच्यामध्ये छान. आता आपण त्याच्यामध्ये बिरडा घालून घ्यायचं, ते परतून घ्यायचं. आता मीठ घालायचं. तुम्ही ते जेवढं छान परताल ना तेवढी भाजी चांगली लागते. आता त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आपल्याला खूप पातळ असं नाही करायचं आहे, थोडं लपतपीत असं करायचं आहे. आता आपण ते बिरडं शिजेपर्यंत आपण झाकण ठेवू. आता ह्याच्यामध्ये पण 3-4 कोकम घालायचे. झाकण ठेवून आपण शिजवून ठेवूया. साधारण 10-15 मिनटं. आपण 5 मिनिटांनी चेक करायचं बिरडं किती शिजलं आहे, आणि त्याप्रमाणे बिरडं शिजलं की आपली भाजी तयार होते. बघा एक 10 मिनिटानंतर मी पाहते, आपलं पाणी बरोबर झालेलं आहे. तुम्हाला जर अजून थोडी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी घालू शकता, पण खूप पातळ नाही करायची. बिरडं आपलं शिजलेलं आहे. आता आपली भाजी तयार आहे, पण मी याच्यामध्ये एक फोडणी करणार आहे. तडका द्यायचा आपल्याला त्याला. त्यासाठी लसूण, कोथिंबीर, काश्मीरी मिरची पावडर, हिंग. बघा मी तेल गरम करत ठेवलं, त्यात लसूण घालायचं आहे. लसूण चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपण हिंग घालायचं आहे. लसूण चांगला फ्राय झाला तर हिंग घालायचं. थोडीशी आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची कलरसाठी. आणि आपण जी कोथिंबीर आता बारीक चिरून घेतली आहे ना ती पण घालून घ्यायची. आता ही फोडणी आपल्या म्हणजे तडका आपण आपल्या भाजीवर घालणार आहे. त्याच्याने भाजीला टेस्ट अजून छान येते. तडका आपण सगळा त्याच्यावर मिक्स करून घेऊया. आपली भाजी तयार आहे.